मित्रांनो नमस्कार। आपणही जर शासकीय सेवेत नोकरीला असाल किंवा पेन्शनधारक असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे। पण विनंती एकच असेल की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल। चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात। मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील जे 17 लाख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारक आहेत त्यांना रक्षाबंधनाच्या आधीच मोठी भेट मिळणार असल्याची बातमी ही मीडिया रिपोर्ट्स मधून समोर आली आहे। पुढील महिन्यामध्ये म्हणजेच ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये रक्षाबंधनाचा सण साजरा होणार आहे। दरम्यान रक्षाबंधनाचा सण साजरा होण्याआधीच राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची भेट मिळणार अशी बातमी ही समोर आली। कारण की केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यामध्ये 2% महागाई भत्त्याची वाढ ही मिळालेली होती। केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% वरून 55% इतका करण्यात आला आणि ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू केली। यानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना देखील महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता सवलतीचा लाभ मिळणे आवश्यक आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा 55% होणे अपेक्षित आहे। सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता मिळतोय, म्हणजेच यामध्ये 2% वाढ होणे अपेक्षित आहे। महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 30 जून 2025 ते 18 जुलै 2025 या काळामध्ये संपन्न झाले। या पावसाळी अधिवेशनाच्या काळामध्ये राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय होऊ शकतो असा दावा केला होता, पण प्रत्यक्षात तसं काही झालेलं नाही। मात्र पावसाळी अधिवेशनात देखील राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला नसल्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड निराशा आली असून महागाई भत्ता वाढीचा अधिकृत शासन निर्णय नेमका कधी निघणार असा प्रश्न राज्य कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे। एकीकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या जुलै 2025 पासूनच्या महागाई भत्ता वाढीच्या चर्चा चालू आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांच्या अजूनही जानेवारी 2025 पासूनचा महागाई भत्ता वाढीचा लाभ हा मिळालेला नाही। मात्र आता मीडिया रिपोर्टमध्ये 31 जुलै 2025 पर्यंत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीबाबतचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित होईल असा दावा करण्यात आला। सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता लागू आहे। मात्र जुलैच्या शेवटच्या आठवड्यात राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 2% वाढवला जाईल, म्हणजेच महागाई भत्ता हा 55% इतका होणार आहे। याबाबतचा शासन निर्णय जुलै महिन्यामध्ये होणार असला तरी देखील ही वाढ जानेवारी 2025 पासूनच लागू असणार आहे, म्हणजेच या राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा प्राप्त होणार आहे। आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका। तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील। लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत नमस्कार।